मी फुलं विकतोय, गजरे विकतोय. माझे पोरं शाळेत जातोय. कुठं कुठं मी शाळेमध्ये त्याला कुठे कुठे टाकायला बघितलं, कुणी घेतलं नाही शाळेमध्ये. त्यांनी पण सगळं केलं, पण आता चांगलं आहे. तो शिकतोय, मला सगळं वाचून धावतोय, काढून धावतोय. तो मला सगळा आनंद आहे. चॅलेंजिंग खूप मोठं आहे. हे सिग्नलवरच्या मुलांना शाळेत आणणं, त्यांना शाळेपर्यंत पोहोचवणं, हे चॅलेंजिंग म्हणजे एक तारेवर चालण्यासारखी कसरत आहे. हा चेहऱ्यावरील आनंद आहे आपल्या मुलांना सुशिक्षित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या बेघर आणि सिग्नलवर हात पसरून उदरनिर्वाह करत आयुष्य जगणाऱ्या पालकांचा. गणेश, रोशनी, जय. मी फुलं विकतोय, गजरे विकतोय. माझे पोरं शाळेत जातोय. माझी फॅमिली घरी हे पोराला आंघोळी बिंगोळी घालून पाठवतो शाळा. आणि मी पहिलं पुण्यामध्ये माझे पोरं शाळामध्ये होतं, तिथं व्यवस्थित नाही होते म्हणून मी इथं टाकले. हाय बरं आहे, माझे पोरं चांगले आहे. मी रोज खाली फुलं विकतोय. माझ्या ॲडमिशन माझे तीन पोरं आहे. मी अपंग आहे, हँडिकॅप आहे. मी फुलं विकतोय आणि ॲडमिशन नाही, ही शाळा शिकतोय इथं चांगलं आहे. मुंबई महानगरपालिकेने बेघर आणि रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आलेल्या मुलांसाठी सिग्नल शाळा सुरू केली आहे. या मुलांना वाचनाची आणि विशेषतः स्वच्छतेची गोडी लागावी आणि मुख्य प्रवाहात ही मुलं यावीत यासाठी समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेचं लोकार्पण करण्यात आलं. मुलगा आहे माझा आणि कुठं कुठं मी शाळेमध्ये त्याला कुठे कुठे टाकायला बघितलं, कुणी घेतलं नाही शाळेमध्ये. पण संतोष सरांनं हे शाळा उपलब्ध केली नेरूलमध्ये, तेव्हा माझा मुलगा शाळेत आता आहे. तर माझा मुलगा भीक मागायचा, मी धंदा करायचो सिग्नलवर. आम्ही सिग्नलवर भीक पण मागतो आणि धंदा पण करतो. त्यांनी पण सगळं केलं, पण आता चांगलं आहे. तो शिकतोय, मला सगळं वाचून धावतोय, काढून धावतोय. तो मला सगळा आनंद आहे. त्याच्यासाठी धन्यवाद. आम्ही ब्रिज खाली राहत होतो मॅडम, ते कॅडबरी सिग्नलला. तिथं त्या सिग्नलला आम्ही धंदा पण करायचो. आणि कुठं कुठं बघितलं, शाळेमध्ये टाकलं नाही, घेतलं नाही. कुणी आधार कार्ड मागतात, जन्मतारीख मागतात, काय काय करते. त्याच्या आधार कार्डसाठी शाळेमध्ये घेतलं नाही त्याला. आता संतोष सरानं त्याला नेरूळ शाळेमध्ये घेतलं. त्याला काय वाटतं, मोठं होऊन काय व्हावं आपल्याला? चांगलं व्हावं वाटतंय. काहीतरी उपयोग व्हावा, शिक्षण केलं तर असं उपयोग व्हावा असं आमच्या जीवाला वाटतंय. आमची परिस्थिती अशी गेली ती गेली, मुलांची तरी चांगली जायला पाहिजे. मुंबईतील चेंबूर परिसरात अमरमहल येथे सांताक्रूज चेंबूर जोडमार्ग उड्डाणपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेत ही सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे. तिथं आता 42 मुलं आहेत. शिक्षकाचा टाप 9 शिक्षकांचा टाप आहे. आता तुम्हाला सांगतो, हे चॅलेंजिंग खूप मोठं आहे. हे सिग्नलवरच्या मुलांना शाळेत आणणं, त्यांना शाळेपर्यंत पोहोचवणं, हे चॅलेंजिंग म्हणजे एक तारेवर चालण्यासारखी कसरत आहे. तारेवर चालणं सोपं आहे, पण हे चॅलेंजिंग तितकं खूप अवघड होतं. कारण की त्यांच्या आईबापांना हे मुलं कमवून देत होते. त्यांना कमीत कमी 400-500 रुपये ते मिळगत करून देत होते. तर आईबाप त्यांना सोडायला तयार नव्हते आणि त्यांना सोडलं तर त्यांचं घर परपंच चालत नव्हता. तर त्यांच्यामध्ये पहिल्यांदा आईबापांचं मन परिवर्तन करून की आपण किती दिवस भीक मागायची, किती दिवस मुलांना भीक मागायला लावायची. आपली तर पिढी गेली, पण ह्यांची पिढी कशी जाईल, तसं त्यांच्या मनामध्ये मन परिवर्तन करून नंतर त्यांना आणणं म्हणजे हे खूप मोठं चॅलेंज होतं. आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकारून आज कमीत कमी 42 मुलं इथं आहेत. 60 मुलं नेरूळमध्ये आहेत, 80 मुलं ठाण्यामध्ये आहेत. तर हे चॅलेंजिंग आम्ही स्वीकारलंय. मुंबईची लोकसंख्या आता कोट्यवधींच्याही घरात गेली आहे. या गर्दीत ही मुलं पुढे हरवून जातात. त्यांच्याही शिक्षणाचा अधिकार आहे, जो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे.
अर्थात शिक्षणाची त्यांना आवड नसली तरी ती निर्माण करण्यासाठी पालिका प्रयत्न करतेय. हेही नसे थोडके. रोजच्या जगण्याला हातभार लागावा म्हणून बेघर कुटुंब आपल्या कुटुंबातील लहान मुलांना सिग्नलवर भीक मागण्यासाठी पाठवतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांनी आजचा दिवस उद्यावर ढकलतात आणि पुढे भविष्यात योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने हीच मुले वाईट संगतीस बळी पडतात. सिग्नलवरती जी लहान मुलं पैसे मागण्यासाठी उभी असतात, त्या पैशातून मग त्यांचे पालक, त्यांचं घर त्या पद्धतीने चालतं. तर ह्या मुलांना आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सिग्नल शाळा या माध्यमातून आपण इथे करतो. अतिशय चांगला उपक्रम आहे. या सगळ्या मुलांना येणाऱ्या काळामध्ये चांगलं शिक्षण मिळणार, कौशल्य विकास मिळणार, जेणेकरून भविष्यामध्ये ते पैसे मागणार नाही, तर ते चांगलं काम करणार, पायावर उभी राहणार आणि स्वतःचं पोट आणि स्वतःचं घर उभं करण्याचं काम या सिग्नल शाळेच्या माध्यमातून ते येणाऱ्या काळात करणार. म्हणजे म्हणायला हरकत नाही की आपण झिरो प्रिस्क्रिप्शन हॉस्पिटल ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली आहे, झिरो बेगर्स मुंबई या पद्धतीचं काम जे आहे ते आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. ही शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी आहे. याचं कारण शाळाबाह्य मुलं आहेत, ज्यांना आम्ही पुलाखाली जी कुटुंब राहतात आणि पुलाखाली राहून व्यवसाय करतात अशा कुटुंबातल्या मुलांसाठीची ही सिग्नलवरची शाळा आहे, म्हणून ही सिग्नल शाळा आहे. या शाळाबाह्य मुलांच्या एकंदरीत पूर्णतः विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही शाळा सुरू केलेली आहे. मुंबईतली ही पहिली शाळा आहे. याच्या आधीच्या आमच्या 2 शाळा ठाण्यामध्ये, जी संपूर्ण आपण म्हणू शकतो की भारतातली पहिली सिग्नलवरती व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठीची शाळा आहे. मुंबईतील वाढतं इन्फ्रास्ट्रक्चर पाहता अनेक उड्डाणपूल, मेट्रो मार्गिकाचं जाळं उभारलं जात आहे. उड्डाणपूल उभे राहतात आणि त्याखाली निर्माण होणारी मोकळी जागा मग कालांतराने गर्दुल्यांचे अड्डे बनतात. पण त्याच जागेचा असा शिक्षणासाठी सुयोग्य वापर होत असेल तर ही नक्कीच वाखणण्याजोगी गोष्ट म्हणावी. रस्त्यावरील मुलांच्या भवितव्यासाठी ही सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. आता जे हात सिग्नलवर उभं राहून हात पसरत होते तेच हात हाती पाटी पेन्सिल घेऊन आपलं उज्ज्वल भवितव्य घडवतील ही आशा. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.